परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात करू. Amen, Jesus. Hallelujah, hallelujah. Amen, Jesus. प्रिय देवा, आज आम्ही प्रार्थना करते प्रभू, आज गीत घेऊन परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ तुझ्या अंगणामध्ये येत असताना प्रभू, जबरदस्त परमेश्वरा देखावरती उतरून येऊ दे प्रभू. दुष्टाईच्या तंबूमध्ये राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणं हे कितीतरी चांगलं आहे प्रभू. आणि देवा, मी प्रार्थना करते की प्रभू, आज हे गीत घेऊन परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ आम्ही येत असताना प्रभू, तुझं मन तू आनंदित कर, प्रफुल्लित कर परमेश्वर. तुझ्या अभिषेकाने तू आम्हाला प्रार्थना प्रिय प्रभू येशूच्या नावाने. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. गाऊने स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. Hallelujah, thank you. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केले बलिदान. 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 Hallelujah, 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 hallelujah. येशूचे रक्त किती महान, पापाच्या काची सोडविते. 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 Hallelujah, 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 hallelujah. किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, सैतानी वाऱ्यातून सोडविते. Hallelujah, 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 hallelujah. Yesuचे प्रेम किती महान, येशूचे रक्त किती महान, येशूची शक्ती किती महान, येशूची शक्ती किती महान, येशूची शक्ती किती महान. Hallelujah, 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 hallelujah,
Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. प्रिय देवा, आता मी तुला उंच करत आहे परमेश्वर. तुझ्या प्रीतीचा प्रभू, तुझ्या रक्ताचा परमेश्वर. आज प्रभू तुझ्या सामर्थ्याचा प्रभू, तेव्हा प्रत्येकाला दिव्य अनुभव दिलेला आहे पवित्र आत्मा. यावेळी परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू, तुझं महान वर्धस्थ प्रभू, ते महान कृपा परमेश्वर आता तुझ्यावरती पूर्ण येऊन परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. Thank you, Jesus. Hallelujah, 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 hallelujah. Thank you, Jesus. प्रिय प्रभू तुझा वर्धन पाहा. परमेश्वर आज प्रभू तुझे नाव उच्च केले जाऊ दे परमेश्वर. Hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. Amen, amen, Jesus. Hallelujah, hallelujah. देवाचं वचन सांगते की परमेश्वराची दया आणि कृपा ही प्रत्येक दिवशी आमच्यासाठी नवीन आहे. आणि आज देखील परमेश्वर त्याच्या दयेचा त्याच्या कृपेचा तो आपल्याला अनुभव देत आहे. प्रभूला धन्यवाद देऊ खरोखर परमेश्वरा. आज आमचं मुख प्रभू तुझे गुणगौरव करतं कारण प्रभू तुझ्या प्रीतीचा तू आम्हाला दिव्य अनुभव दिलाय. तुझ्या शक्तीचा प्रभू तू आम्हाला दिव्य अनुभव दिलाय. थँक्यू जीसस. हालेलुया. आमेन. जीसस. बापाची हिरवळ पडली पाहकुनिया गेलं अहो पाहकुनिया गेलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं. देवाचं वचन सांग की परमेश्वर मनुष्याचा पुत्र ज्या हरवलेले आहेत त्यांना शोधण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. आणि प्रभूला म्हणे की देवा आज खरोखर प्रभू तू आमच्या जीवनाला शोधून काढलेला आहेस. पापाची पापाची हिरवळ पुरण पडली पापाची हिरवळ पुरण पडली दुनिया गेलं अहो दुनिया गेलं पापाचा भार देवा पासून गेलं ते दूर वाढत गेला पापाचा भार देवा पासून गेलं ते दूर पापाची सजा मरण दंड पापाची सजा मरण दंड विसरून या गेलं विसरून या गेलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं. मनात विचार पाडती कळे ना समोर पापाचा डूब मनात विचार पाडती कळे ना समोर पापाचा डूब मोहात पडच पापाशी कडल मोहात पडच पापाशी कडल बहकुनिया गेलं अहो बहकुनिया गेलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं मेंढरू हरवलं. गेला पाप वाटे शोधून काढला येशू राजा मेंढरू गेला पाप वाटे शोधून काढला येशू राजा करता पश्चाताप पाप
झालं करता पश्चाताप अखेरीत हे घडलं अहो अखेरीत हे घडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं देवाला आनंद झाला होता येशूला आनंद झाला होता देवाला आनंद झाला होता येशूला आनंद झाला होता पाप्याचं तारण झालं अहो पाप्याचं तारण झालं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं देवाला आनंद झाला होता येशूला आनंद झाला होता देवाला आनंद झाला होता येशूला आनंद झाला होता पाप्याचं तारण झालं अहो पाप्याचं तारण झालं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं मेंढरू सापडलं हालेलुया 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 तुला धन्यवाद देऊ की खरोखर परमेश्वर या जगामध्ये मी हरवलेला असताना प्रभू आज तू आमचा शोध घेतलेला आहे परमेश्वर आमच्यावरती दया आणि कृपा केली आहे आता मी तुला उच्च करत आहे परमेश्वर प्रभू जगामध्ये परमेश्वर आज प्रभू सर्व दुष्टता आणि पाप हे माजलेलं असताना देवा तुझ्या लोकांना प्रभू शोधून काढतोस परमेश्वर त्यांच्यावरती दया आणि कृपा करतोस प्रभू आज आम्ही तुला उच्च करत आहे परमेश्वर हालेलुया हालेलुया थँक यू जीसस प्रत्येक जण लीन प्राप्त करणारे प्रभूला धन्यवाद खरोखर देवा आम्ही तुला शोधलं नाही तर प्रभू या जगाच्या असंख्य अशा सागरातून प्रभू आज तू आम्हाला निवडलेला आहेस या असंख्य लोकातून प्रभू आज तू आम्हाला पाचारण केलं आहेस परमेश्वरा यासाठी की प्रभू आम्ही तुझ्या निवडलेल्या कळपामध्ये असावं थँक्यू जीसस हालेलुया हालेलुया थँक्यू जीसस Amen amen Jesus हालेलुया प्रभूची आराधना करत असत फक्त आपले गीतांचे शब्द नव्हे आपलं मन अंतकरण आपला आत्मा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण घेऊन जात असताना देवाला म्हणे प्रभू एक नवा अभिषेक परमेश्वर एक नवीन कृपा प्रभू आज परमेश्वर एक नवीन सामर्थ्य माझ्यावरती तू ओत परमेश्वर हे पवित्र आत्मा प्रभू आज तुझे गीत गात असता परमेश्वरा माझं हृदय माझं मन प्रभू आज मी तुझ्या समोर घेऊन येत आहे सहाय्य कर मदत कर परमेश्वर कारण प्रभू तुझं वचन सांगत परमेश्वर की प्रभू नवे गीत घेऊन परमेश्वराच्या समोर या प्रभू आज आम्ही प्रार्थना करते परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार जरी झाले असते तरी परमेश्वरा प्रत्येक दिवशी प्रभू आज देवा तुझ्या नव्या आशीर्वादाने प्रभू तुझ्या नव्या अभिषेकाने प्रभू तू आम्हाला भरणारा तो आमचा देव आहे थँक्यू जीसस हालेलुया हालेलुया परमेश्वराकडे आपले मन लावत असताना पवित्र आत्म्याला म्हणलं की प्रभू आज माझ्यावरती दया कर परमेश्वर तू मेरा शहर तू मेरा संकट में मेरा मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से मैं हूं यार खऱ्या रीतीने पवित्र आत्म्याला सादर होऊया कारण देवाचं वचन सांगते की या शेवटच्या दिवसामध्ये तो खऱ्या उपासकांना शोधत आहे आणि देव आत्मा आहे त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने आपण करूया तुम्ही ज्या ठिकाणी पण असेल आज आपलं अंतःकरण प्रभूकडे लावूया
आपले हात पण स्वर्गाकडे लावत असताना देवाला म्हणते की प्रभू मी या ठिकाणी आहे परमेश्वर, माझ्या सर्वस्वाने प्रभू तुझ्या आराधना करण्यासाठी मला तू सहाय्य कर, मदत कर परमेश्वर. कारण देवा तुझं वचन सांग की तू आपला देव परमेश्वर आजवर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने तू पवित्र आत्म्याला म्हणते की प्रभू मला तू सहाय्य कर, यावेळी माझे नेत्र उघड परमेश्वर. साक्षात मेरा प्रभु, मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, Hallelujah, hallelujah. तू तारक मेरा मेरी चंगाई है, साक्षात मेरा मेरा प्रभु, मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, Hallelujah, hallelujah. मेरा चंबा साधना है, तू मेरा चंबा साधना है, साक्षात मेरा मेरा प्रभु, मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। Hallelujah, 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 प्रभु, hallelujah, प्रभु, hallelujah, hallelujah. मेरा संसार मेरा घर साक्षात मेरा प्रभु, मेरा प्रभु आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। हालेलुया, 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 यीशु, हालेलुया, प्रभु, हालेलुया।
हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. प्रिय देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला आम्ही उंच करतो प्रभू. आज आम्ही तुला सादर होत आहे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करते देवा. तुझं वचन सांगते की मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे दूर पडून जाऊ, कारण प्रभू तू सर्व ठिकाणी व्यापलेला तू देव आहेस देवा. मी प्रार्थना करते माझ्या प्रार्थनेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू जाणणार आणि समजणारा तू देव आहेस. आज देवा प्रत्येकाच्या जीवनामधील चढ उतार प्रभू तुझ्यापासून लपलेले नाहीत परमेश्वर. या दिवसामध्ये मी प्रार्थना करतो की प्रभू अधिक देवा तुझा शोध घेण्यासाठी हरणीप्रमाणे परमेश्वरा आज प्रभू जीवनाच्या जलाशयाकडे धाव घेण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. त्यावेळी शेवटचं गीत होत असताना प्रभूला म्हणे पवित्र आत्मा मी तुला समर्पित होतो परमेश्वर. माझ्या अंतकरणाचा तू दावा घे परमेश्वर, तू कार्य कर परमेश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया. एक शेवटचं कोरस गात असताना पवित्र आत्म्याला आपलं जीवन समर्पित करूया. देवाला म्हणे प्रभू आजच्या सायंकाळच्या समय आज माझ्या जीवनामध्ये तू उतरून गाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गाव दुःखाचा भरणार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गाव दुःखाचा भरणार तूच रे, गाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. प्रभूला आपला अंतःकरण समर्पित करूया. देवाला म्हणे प्रभू तू माझ्या जीवनाचा आधार आहे परमेश्वरा. आज पाप्यास उतार आज पाप्यास उतार रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गाव दुःखाचा परिणार तूच रे, गाव दुःखाचा परिणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गाव दुःखाचा गाव दुःखाचा परिणार तूच रे, गाव दुःखाचा परिणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. प्रिय देवा आज प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मानवी जीवनामध्ये असणारे प्रत्येक दुःखाचे घाव प्रभू आज तू भरून काढणारा तू देव आहेस परमेश्वरा. प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या पवित्र उपस्थितीच्या द्वारे, तुझ्या गीतांच्या द्वारे परमेश्वरा, प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाचे घाव भरणारा तू देव आहेस प्रभू. आणि देवा आमच्या अंतःकरणामध्ये असणारे असंख्य घाव प्रभू तुझ्यापासून लपलेले नाहीत. आज आम्ही तुला समर्पित होतो परमेश्वर. आमच्या जीवनाच्या द्वारे देवा तुझे नाव उंच केले जाऊ. प्रार्थना प्रिय प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढची वेळ मी नेक्स्ट हँड ओव्हर करत आहे. थँक्यू. देवाला मान कारण देवाला गौरव देणं हे प्रथम आद्यस्थान आहे. आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हाऊस ऑफ प्रेयर चालक जे आहेत विजूदादा आणि शिलाताई यांचेही खूप आभार. आजच्या भक्तीमध्ये अनेक जण जे जोडले गेलेले आहेत त्यामध्ये माझी बहीण सुद्धा आहे, 85 वर्षाची आहे, एलिझाबेथ डेव्हिड. ती बेळगाव मधून जॉईन झालेली आहे.
आणि अशा प्रकारे अनेक जण जे जॉईन झालेले आहेत त्या प्रत्येकाला मी देवासमक्ष ठेवत आहे. आणि प्रत्येकाला प्रभू येशूनं जी काही आपल्याला एकत्र बंधुभाव दाखवलेला आहे त्यामध्ये मी प्रत्येकाला प्रभूमध्ये सलाम करत आहे. आजच्या या पत्राबद्दल आपण मनन करणार आहोत. जरी ती वचनं हजारो वर्षापूर्वी लिहिलेली असली तरी ती आजही आपल्या जीवनामध्ये उपयोगी आहेत. प्रभू आपल्या अंतःकरणाची तयारी करू. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. आपण परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. प्रभू परमेश्वरा, आजची भक्ती आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा तू घे. ही वचनं समजणारं मन तू आम्हाला दे. ही विनंती आम्ही तुझ्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज आपल्या विषयाकडे आपण वळूया. फिलोमनाचं पत्र जे पौलानं लिहिलेलं आहे त्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे. मी स्वतः काही पाळत नाही, परंतु जो काही मला माझ्या वडिलांनी जे काही शिकवलेलं आहे, पाळक लोकांच्याकडून मी जी काही शिकलेली आहे त्याप्रमाणे मी माझा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या पत्राचा लेखक पौल आहे. हे पत्र साधारणतः इसवी सन 60 ते 61 याच्या दरम्यान ते लिहिलेलं आहे. पौल रोम मध्ये होता आणि फिलेमन हा कलसे येथे होता. त्या काळात काही पोस्ट ऑफिस नव्हते, इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सअप नव्हता, काहीही नव्हतं, कबूतर सुद्धा नव्हतं. अशा वेळेला पौलानं हे पत्र कसं काय पाठवलं असेल रोम मधून कलसेमध्ये? तर त्या वेळेला पौलाने तुखिक हा प्रभूमधील विश्वासू सेवक याच्या हस्ते हे पत्र पाठवलं. याचा उल्लेख कलसेकरास 4 अध्याय 7 आणि 8 या वचनामध्ये त्यांनी दाखवलेला आहे. प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हाला कळवेल. त्याला मी तुमच्याकडे ह्यासाठीच पाठवले आहे की आमचे वर्तमान तुम्हाला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवले आहे. हे येथील सर्व वर्तमान तुम्हाला कळवतील. पहा, हे सर्व वर्तमान कळवण्यासाठी त्यांनी स्वतः तुखिक नावाच्या त्याच्या सेवकाला त्यांनी पाठवलेला आहे. तसंच नव्या करारात ह्याचा तुखिक या सेवकाचा 11 वेळेला हा उल्लेख झालेला आहे. हे पत्र नव्या करारातील सगळ्यात लहान आहे. 25 वचनांचंच आहे. एकच अध्याय आहे. आणि असा असणारा अध्याय आपण नेहमी एकच अध्याय म्हणून पुढे नाही जाता त्याच्यामध्ये किती गहन अर्थ आहे हे आपल्याला वाचत असताना समजतं. ग्रीक भाषेमध्ये 335 शब्दांचंच हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. आणि ह्या पत्राद्वारे नक्कीच निश्चितच परमेश्वर आपल्याशी बोलेल. आता हा फिलेमोन कोण होता? पौल हा विधर्म्यात काम करत होता. त्यानं आपलं काम सोडलं नाही. तुम्हाला माहितीये पौल कसा झाला, शाऊलाचा पौल कसा झाला. आणि त्यानंतर तो आपला विधर्म्यामध्ये काम करत असताना त्याच्या मिशनरी फेऱ्यामधील 3ऱ्या फेरीत पौलाने फिलेमोनाला ख्रिस्ती विश्वासात आणले. फिलेमोन हा अतिशय श्रीमंत होता आणि कलसे येथील ख्रिस्ती मंडळीमध्ये तो लीडर होता. त्याने आपल्या घरामध्ये लोकांना जमा करत असे व तो प्रार्थना घेत असे. फिलेमोन नावाचाच अर्थ असा आहे अफेक्शनेट, म्हणजेच जिव्हाळा. आणि तो या नावाप्रमाणेच वागणारा असा होता. त्याच्याकडे एक गुलाम होता, चाकर होता, त्याचं नाव होतं अनेसिम. हा आफ्रिकन होता. इसवी सन 1721 मध्ये त्याने अनेक बॉस्टिनियन गुलामांना, त्यावेळेला एक साथ आली होती स्मॉल पॉक्सची, आणि त्या काळामध्ये त्याने पुष्कळशा ह्या गुलामांना वाचवलेलं होतं. या अनिसेमने हा फिलोमनाच्या घरामध्ये चाकर म्हणून काम करत होता.
पण त्याने बरेच वर्ष काम केल्यानंतर त्याचा मन त्यातून निघालं आणि त्याला चोरी करण्याची इच्छा झाली. त्याने त्याच्या घरात चोरी केली आणि तो रोम येथे पळून गेला. त्याला वाटलं काय की एवढ्या मोठ्या शहरात मला कोण पाहणार आहे, मला कोण पाहणार नाहीच, पण मला कुठे लपण्यासाठी मोठी जागा मिळालेली आहे आणि तिथं मी जाऊन थांबेल. परंतु स्तोत्र 139 जे आहे आपण वाचून पाहूया. स्तोत्र 139 मधील आपण 7 ते 12 वचन पाहणार आहोत. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. अशा प्रकारे हे लपणारे मनुष्य कितीही लपला तरी परमेश्वराच्या नेत्रामधून कधी ते सुटत नाहीत. जुन्या करारामध्ये योना सुद्धा देवापासून पळून जात होता, पण आपला देव सर्व व्यापी असा आहे. आता हा पळून गेलेला अनेसिम पकडला जातो आणि त्याला रोमच्या जेलमध्ये बंदीवान केलेलं जातं. परंतु पौल जरी वृद्ध होता तरी त्यानं परमेश्वराचं काम कधी सोडलेलं नाही. त्याने अनेसिमचा पुष्कळ त्याला शिकवलं आणि त्याला आपल्या ख्रिस्तामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. पौलाला समजलं, त्याच्याशी बोलत असताना त्याला अनेसिमची माहिती कळाली. पौलाला हे समजलं की अनेसिम हा फिलोमोनाचा चाकर होता, त्याच्या घरात हा चोरी करून पळून आलेला आहे. आणि त्यावेळेला त्याने असं ठरवलं की फिलेमोनाला त्यानं विनंती करायचं ठरवलं. आता पौलाने फिलेमोनाला काय विनंती केली असेल? पौलाला माहित होतं की फिलेमोन हा अतिशय प्रेम करणारा असा मनुष्य होता. मदतीसाठी नेहमीच तो त्याचा हात पुढे असत असे. आणि म्हणून पौल फिलोमोनाला काय म्हणतो हे आपण वाचून बघूया की फिलोमोनाचं पत्र 6 ते 10 मध्ये त्याने काय म्हटलेलं आहे बघा. आणि असे मागतो की तुझ्यामध्ये असलेला ख्रिस्त येशूमध्ये जे काही चांगले आहे त्याचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण सफळ व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले, कारण हे बंधू तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्तव मी विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदीवान असा मी आहे. मी बंधनात असतात ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम मी विनंती करतो. पहा, याच्यामध्ये इतक्या कळकळीनं त्यांना विनंती केलेली आहे की पौल जरी वृद्ध होता तरी त्यानं आज्ञा नाही केली, तर त्यांनी काय केलं, त्याला विनंती अशी केलेली आहे. पौलाचं मन फार उदार दाखवलेलं आहे. 12व्या वचनात त्याने म्हटलं, त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. आपण आपल्या मुलांना किती वेळा असं म्हणतो की हा माझा प्राण आहे, जीवातला जीव आहे, असं आपण किती वेळा म्हणू शकतो. परंतु यांचा फक्त बंधुत्वाचा संबंध असताना त्यानं म्हटले की मी माझ्या प्राणाला तुझ्याकडे मी पाठवत आहे. आणि म्हणून तो कळकळीची विनंती त्याला करत आहे. 18 ते 20 मध्ये अगदी तो अतिशय आग्रहाची विनंती करत असताना तुम्हाला दाखवून देतो की बघ काय म्हणतो, त्याने तुझे काही नुकसान केले असेल, ते मी तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. आपण किती जणांचा असा कैवार घेतो की त्याचं देणं असेल तर मी देतो,
त्याचं काही करण्याचं असेल तर मी करतो असं आपण कधी म्हटलेलं आहे का? हा माझा पावलाचा स्वदस्तुराचा लेख आहे, म्हणजे मी लिहून देत आहे की मी हे फेडीन, शिवाय तू स्वतःच माझं ऋण आहेस, पण हे मी म्हणत नाही. अशा वेळेला आपण म्हणतो की ही जी आग्रहाची विनंती असते ती आपण किती जण करत असतो. जाता जाता तो सहबंदिवान एपफ्रास व सहकारी मार्क, अरिस्तार्क, देमास व लूक यांचा सलाम सांगतो. म्हणजे तो इतरांना सुद्धा विसरत नाही आणि प्रत्येकाचं नाव घेऊन तो सलाम सांगतो. आज आपल्या हाऊस ऑफ प्रेयर मध्ये सुद्धा आपण प्रत्येकाचं नाव घेऊन आपण प्रत्येकासाठी प्रार्थना करतो, विनंती करतो. हे का करतो? तर ह्या मध्ये आपल्याला बंधुभाव दिसून येतो. आणि या सर्वांमध्ये पौल अनेमेसला त्याच्याकडे पाठवण्यासाठी आणि त्याला बंधुभाव दाखवण्यासाठी तो विसरलेला नाही आणि त्याला अगदी कळकळीनं विनंती करत आहे. थोडक्यात मी तुम्हाला अनिसेमचं मी तुम्हाला एक हे सांगते. एवढी आपल्याला गोष्ट कळालेली की हा एक गुलाम होता, त्यानं चोरी केली, तो रोमला पळून गेला आणि पौलाने त्याला ख्रिस्तामध्ये आणलं. इथपर्यंत आपण सर्व त्याची माहिती ही केली. पण पुढे त्या अनिसेमचं काय झालं हे आपल्याला माहित नाहीये, परंतु मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आपल्या ख्रिस्ती विश्वास ज्या वेळेला आपण त्यामध्ये जातो त्यावेळेला ते बोलून दाखवणं हे फार गरजेचं आहे. आणि जर आपण नाही बोललं तर धोंडे ओरडणार, हेही तितकंच खरं आहे. आणि त्यावेळेला हा अनिसेम लोकांना आपला ख्रिस्ती विश्वास सांगत असताना त्याला पुन्हा पकडण्यात आला आणि त्याला दगडमार करण्यात आला आणि त्यानं ख्रिस्ताचा अव्हेर करावा म्हणून त्याचा खूप छळ केला. इतका छळ केला की त्यावेळेला एक राजा होता, त्रजान म्हणून होता. त्याच्या काळामध्ये तो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा आणि त्यानं त्याला 18 दिवस बंदिवान करून ठेवला आणि त्याच्यामध्ये त्याला इतका दगडमार केला की त्याचे दोन्ही पाय आणि दोन्ही मांड्या त्यामध्ये मोडून गेल्या आणि 90 साली तो मरण पावला. अशी ही अनेसिमची एक कथा आहे, ही त्या काळामध्ये घडली. या फिलोमेनाच्या पत्रामधून आपण काय शिकत आहोत? कारण पत्र लिहिलं खरं, विनंती वाजा पत्र लिहिलं, अत्यंत कळकळीनं लिहिलं, पुष्कळशा गोष्टी त्यांनी त्याला सांगितल्या. पण आपण ह्या पत्रातून काय बोध घेऊ शकतो? तर त्याचे 7 मुद्दे मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. पहिला आहे गुलाम मुक्त झालं पाहिजे किंवा सुवार्तेमध्ये किती सामर्थ्य आहे. पहा, अनेसिमचा हुद्दा काय होता? आता आपण प्रत्येक जण सांगतो माझा हुद्दा काय, मी काय, हे सर्व मी सांगत असतो. आपण प्रत्येकाला सांगतो मी कोण आहे, माझा हुद्दा काय, मी कुठं काम करतो आणि मी काय काम करते हे प्रथम सांगितलं जातं. मगाशी मला पाळसाहेब म्हणाले तुमच्याविषयी थोडी माहिती सांगा, पण मी ती मुद्दाम टाळली. कारण का की मला आज त्या सगळ्याची ओळख करून द्यायची होती. माझा मुद्दा मी नंतर देईन, पण आता ह्या अनिसेमची आपल्याला ओळख करून घ्यायची. अनिसेमचा हुद्दा काय होता? तर अनिसेम हा एक गुलाम होता, चाकर होता, चोर होता. आता ह्याच्यामध्ये हुद्दा काय येणार? तर त्यावेळी त्या पावलाने त्याचं जीवनाचं परिवर्तन केलं आणि तो देवाच्या सानिध्यात आला. ज्या वेळेला आपण देवाच्या सानिध्यात येतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याला टाकत नाही किंवा तो लज्जित फज्जित सुद्धा करत नाही. एक उदळ्या पुत्राची गोष्ट सुद्धा आपण पाहतो. लुकाचा 15वा अध्याय ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यात तो काय म्हणतो, 19व्या वचनामध्ये त्यानं म्हटलेलं आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही, आपल्या एका मोलकरण्याप्रमाणे मला ठेवा. बघा, तो किती खालच्या दराला जाऊन बसलेला आहे. त्याचा हुद्दा काय होता आणि तो काय करायला गेला? सर्व काही घालवून बसल्यानंतर त्याच्याजवळ काय हुद्दा राहिला? तर एक मोलकरण्याप्रमाणे मला ठेवा, मी एक चाकर म्हणून तुमच्या जवळ राहतो. इतक्या खालच्या दर्जाला तो आला. परंतु ज्या वेळेला त्याने प्रभूचा स्वीकार केला त्यावेळेला तो गुलाम राहत नाही, तर तो देवामध्ये बंधू होतो. आणि त्यावेळेस तुम्ही पाहता की त्याचा वडील
त्याला कवटाळतो आणि त्याचं पुढे तो कसं कौतुक करतो हे तुम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे सुवार्तेमध्ये किती सामर्थ्य आहे ते आपल्याला दिसून येतं. म्हणूनच असं म्हटलं जातं, गुलाम मुक्त झालं पाहिजे, कारण सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे. दुसरा मुद्दा आहे आपला पौलाची सेवा. पाऊल हा स्वतः परिवर्तित होता, त्यामुळे तो परिवर्तन करणारा होता. आपल्या चांगुलपणाचा उपयोग करून देवाचं राज्य मजबूत करा, की अशी सेवा करा की जीवन परिवर्तन झालं पाहिजे. की अशी सेवा करू नये की ज्यांच्यामुळे नको बाबा आपल्याला तिथे नाही जायचं असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी तो पुन्हा पुन्हा आला पाहिजे, पुन्हा पुन्हा देवाची सेवा करण्यासाठी तो तत्पर झाला पाहिजे. अशी आपण सेवा केली पाहिजे. तिसरा मुद्दा माझा असा आहे, मध्यस्थीचा आत्मा. आपल्या हाऊस ऑफ प्रेयर मध्ये सुद्धा आपण मध्यस्थीची प्रार्थना करतो. आज शिला ताईंनी इतकी कळकळीची प्रार्थना केली. खरोखर मला माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी येत होतं. कारण का की मध्यस्थीची प्रार्थना फार फार उपयोगाची असते आणि ती कळकळीची असावी लागते, विनंती वजा असावी लागते. आणि म्हणून त्यासाठी अंतःकरणापासून ती आपण केली पाहिजे. तर हा मध्यस्थीचा आत्मा लोकांना मंडळीत दाबून धरून ठेवायचं नाही. कारण जितकी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातील तीच तर सुवार्थ प्रसार जोमानं आणि जास्त होईल. यासाठी त्या प्रत्येकाला आपण प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. समजा जर नवरा बायकोची भांडणं असतील, भावाभावांची भांडणं असतील, तर तो मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एस्तर राणीने सुद्धा मध्यस्थी केली आणि यहुद्यांचे प्राण वाचले. पौलाने सुद्धा अनिसेमसाठी मध्यस्थी केली. चौथा मुद्दा असा आहे, उपकार जुलमाने नाही तर प्रीतीने करायचा. एखाद्यावर आपण उपकार करत असताना तुला मी हे दिलं, हे केव्हा देणार असं त्याच्या मागे न लागता तो प्रीतीनं तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करा. फिलोमेनाच्या पत्रातील 8 आणि 9 वचनामध्ये असं लिहिलंय, याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगायचे, जरी मला ख्रिस्ताद्वारा पूर्ण धैर्य आहे, मी आज्ञा करू शकतो, तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. कारण जरी मी हे करू शकतो तरी मी ते करणार नाही, तर मी तुला विनंती करून सांगत आहे. मी वृद्ध झालेला पाऊल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदीवान. त्यामध्ये त्याला वृद्ध झाला हे सांगण्याची गरज का पडली, तर मी वृद्ध आहे म्हणून मी तुला आज्ञा करणार नाही, तर मी तुला विनंती करणार आहे असं म्हणून त्याने, पौलाने वयस्कर होता तरी सुद्धा फिलोमेनाला त्यांनी विनंती केलेली आहे. आपलं बोलणं कसं आहे, सन्मानाचं असावं, प्रीतीनं प्रेमानं वागावं, आज्ञा करू नये. आज आपण काय करत आहोत, कसे वागत आहोत, की आपल्यामध्ये उद्धटपणा जास्त झाला आहे का, की आपण वयस्कर लोकांशी कसं बोलतो, वयस्कर लोकांशी कसं वागतो, हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. 5वा मुद्दा माझा असा आहे, जीव तोडून मनापासून प्रार्थना करा. काही वेळेला मराठीमध्ये असं म्हटलं, बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडून करू नका, तर जीव तोडून मनापासून प्रार्थना करा. आपण जोर जोरात ओरडून प्रार्थना केली म्हणजे ती प्रार्थना नव्हे, तर आपण ती विनंती वजा, प्रभूला कान आहेत, आपण ओरडल्यामुळे तो ऐकतो असं नाही, परंतु प्रभूला आपण मनापासून जर प्रार्थना केली तर तो नेहमी आपली विनंती ऐकतो. 23व्या वचनामध्ये एपफ्रासचा उल्लेख केलेला आहे. पहा, 23वं वचन जे आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास. तुम्हाला काय वाटतं की ह्या नावाचा उल्लेख का केला असेल, तर कलसीकरास पत्र याचा तुम्ही 1 अध्याय आणि 7वं वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एपफ्रासचा हा उल्लेख केलेला आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्या करता ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकलात. आणि 4था अध्याय 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे,
ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास, जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुमच्यासाठी जीव तोडून विनंती करत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढ निश्चयी असे स्थिर राहावे. असे आपल्याला त्याचा उल्लेख सापडतो. असं म्हटलं आहे की एपफ्रास सारखी प्रार्थना करण्यास शिका म्हटलेला आहे. तो जीव तोडून मनापासून विनंती करत असे, प्रत्येकासाठी तो प्रार्थना करत असते. तेव्हा ते आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळतो. म्हणून आपण सुद्धा मनापासून एकमेकासाठी प्रार्थना करूया आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर दिल्या वाचून राहणार नाही. 6वा माझा मुद्दा असा आहे, एकमेकांचं ऋण फेडा. 19व्या वचनात पौल अनेसिमचे ऋण तो फेडेल असे म्हणतो. पैशापेक्षा बंधुप्रेम जास्त होते. लुकाचा 10वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये तुम्हाला चांगला शंभरोनीची गोष्ट आहे. ती तुम्ही ज्या वेळेला पाहता त्यावेळेला तुम्हाला त्याचं लुकाचा 10वा अध्याय 10वा अध्याय आणि 35व्या वचन मध्ये तुम्हाला असं दिसून येतं की तो काय म्हणतो, दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. पहा, त्यावेळेचे 2 रुपये म्हणजे खूप होते आणि तरी सुद्धा त्याने आपल्या याच्यातून 2 रुपये काढून दिले. त्याच्यासाठी त्याला काळजी घ्या म्हणून सांगितलं आणि ह्यापेक्षा जर अधिक काही खर्चाल तर ते मी परत आल्यावर देईन असं म्हटलेलं आहे. असा बंधुप्रेम आपण ज्या वेळेला दाखवतो आणि एकमेकाला ज्या वेळेला आपण ऋण फेडतो म्हणतो, तर पैशामुळेच नाही तर इतर सर्व गोष्टी आपण करून बंधुप्रेम आपण दाखवू शकतो. हे चांगलं उदाहरण आपल्यासाठी आहे. आणि शेवटी आपलं घर देवाच्या प्रार्थनेसाठी समर्पित करा. ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये प्रार्थना करतो, सर्वजण एकत्र बसून प्रार्थना करतो, तेव्हाच आपल्या घराला घर पण येतं. पहिल्या वचनात म्हटलेलं आहे, फिलेमोनाच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की त्याने आमचा प्रिय सहकारी फिलेमोन ह्याला, तुला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अखेर याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला. पहा, हे सर्व देवाच्या प्रार्थनेसाठी त्या घरामध्ये तो एकत्र करत असे. आपलं घर तो प्रार्थनेसाठी समर्पित करत असे. मी शिलाताई आणि विजूदादांचं खरोखर मी धन्यवाद म्हणते की त्यांनी ही जी वेळ प्रत्येकाला दिलेली आहे ना, ती प्रार्थनेसाठी समर्पित करण्यासाठी. आम्ही सुद्धा शुक्रवारची वाट पाहत असतो की एकत्र बसणं आणि प्रार्थना करणं ही किती मनोरम आहे. आणि त्यासाठी त्या दोघांचंही मी कौतुक करते, आभार मानते देवाला की असंच हे कंटिन्यू राहावं आणि अनेकांनी यामध्ये यावं, यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करेन. ज्या घरात प्रार्थना आहे त्या घरात बरकत असते, आशीर्वाद असतो. म्हणून सदैव आपल्या घरामध्ये प्रार्थना करणं आणि त्याचा अनुभव ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो किती चांगला आहे आणि अद्भुत आहे हा प्रत्येकाला अनुभव घडतो. देव करो आणि ही भक्ती सर्वांसाठी लाभदायक हो. आमेन.